FM 102.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 झालेले आहेत. ऐकूया शेतकरी बंधूंसाठी कार्यक्रम किसानवाणी. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत युगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढन सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसानवाणी 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 किसानवाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसानवाणी कार्यक्रमात सादर करते सूरज गोडे यांच्यासह मी किशोर कुकडे आपलं सहस्नेह स्वागत करतो. नमस्कार शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात शेतीपूरक व्यवसाय दुग्ध प्रक्रिया उद्योग याविषयी कापसी रोड तालुका अकोला येथील शेतकरी वैभव वासुदेव डिवरे यांची किशोर कुकडे यांनी घेतलेली मुलाखत. त्यासोबत आपले दैनंदिन कार्यक्रम आहेतच, तेव्हा ऐकत रहा किसानवाणी. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात सुरुवातीलाच ऐकूया ग्रामीण कृषी मौसम सेवा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि भारत मौसम विभाग यांच्याकडून प्राप्त उद्याचा हवामानाचा अंदाज. उद्याचं कमाल तापमान 32.8 सेल्सिअस, किमान तापमान 23.4 सेल्सिअस राहू शकते. सकाळची सापेक्ष आर्द्रता 74% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ही 43% राहू शकते. हवेचा ताशेवेग हा 4.9 किलोमीटर राहू शकतो. आकाश ढगाळ राहील. आत्ताच आपण ग्रामीण कृषी मौसम सेवा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि भारत मौसम विभाग यांच्याकडून प्राप्त उद्याचा हवामानाचा अंदाज जाणून घेतला. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. खरं 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. कार्यक्रमात यानंतर ऐकूया कृषीवाणी. वाचक स्वर आहे सचिन म्हैसने यांचा. कृषीवाणीमध्ये रब्बी ज्वारीतील खोडमाशीचे व्यवस्थापन याविषयीची ही माहिती आणि ही प्राप्त झाली आहे ज्वारी संशोधन विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधूंनो, विदर्भात ज्वारी पिकाखाली अंदाजे 1,80,000 हेक्टर क्षेत्र आहे. सद्य परिस्थितीमध्ये खरीप ज्वारी पावसाच्या अनियमिततामुळे काळी होत असल्याने आणि अशा काळ्या ज्वारीची बाजारपेठ नसल्यामुळे शेतकऱ्यांचा कल रब्बी ज्वारीच्या लागवडीकडे जात आहे. ज्वारीची उत्पादकता कमी असण्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी किडीमुळे होणारे नुकसान हे त्यापैकी महत्त्वाचे कारण आहे. आतापर्यंत ज्वारी पिकावर जवळपास 150 किडींची नोंद असली तरी महाराष्ट्रात रब्बी ज्वारीला मुख्यतः खोडमाशी आणि खोडकिडा, लष्करी अळी आणि मीजमाशी या प्रमुख किडीपासून नुकसान होते. याशिवाय ज्वारी पिकावर मावा, तुडतुडे, कोळी, ढेकूण आणि कणसातील अळ्या इत्यादी किडीही अधिक नुकसानकारक ठरतात. या किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या संकेत पातळीच्या खाली ठेवण्यासाठी कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करून कीटकनाशकांचा कमीत कमी वापर करणे अपेक्षित आहे. पिकाच्या सुरुवातीच्या 1 महिन्याच्या काळात खोडमाशी ही कीड मोठ्या प्रमाणात
नुकसान करून हेक्टरी झाडांची संख्या कमी करते आणि उत्पादनात मोठी घट येते. खोडमाशी ही एक पानाच्या खाली बाजूस पांढरी अंडी घालते. खोडमाशींची अळी बिनपायाची आणि एका बाजूस निमुळती असते. ती पोंग्यात शिरून आतील गाभा पोखरते. त्यामुळे रोपांचा पोंगा प्रथम सुकतो आणि वाळत जातो. त्यामुळे रोपांची वाढ थांबते. अशा रोपास फुटवे फुटतात आणि ते फुटवेही या किडीस बळी पडतात. त्यामुळे शेतातील झाडांची संख्या कमी होऊन उत्पादनावर मोठा परिणाम होतो. व्यवस्थापन: खोडमाशी प्रादुर्भावग्रस्त झाडे काढून विरळणी करावी. हेक्टरी 1.5 लाख झाडे ठेवावीत. रब्बी ज्वारीची शिफारसीनुसार वेळेवर पेरणी करावी. वेळेवर पेरणी होऊ न शकल्यास लेबर क्लेमनुसार कार्बाफ्युरॉन 3% दाणेदार 33 किलो प्रति हेक्टरी याप्रमाणे पेरणीसोबत जमिनीतून द्यावे. या किडीचा प्रादुर्भाव 10% दिसून येताच किंवा साधारणतः उगवणीनंतर 7 दिवसांनी लेबर क्लेमनुसार ऑक्सिडिमेटॉन मिथिल 25% प्रवाही 20 मिली 10 लिटर पाणी या प्रमाणात मिसळून पिकावर फवारणी करावी. आवश्यकतेनुसार दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर 10 दिवसांनी करावी. विद्यापीठाच्या अलीकडील मंजूर शिफारसीनुसार ज्वारीवरील खोडमाशीच्या प्रभावासाठी इमिडाक्लोप्रिड 48% 12 मिली प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीज प्रक्रिया आणि त्यानंतर 15 दिवसांनी किनॉलफॉस 25% प्रवाही 20 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात मिसळून त्याची फवारणी करावी. आत्ताच आपण कृषीवाणीमध्ये रब्बी ज्वारीतील खोडमाशीचे व्यवस्थापन याविषयीची ही माहिती जाणून घेतली. अरे 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 क्या कर रहा है? इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे पहली वाली बात कहाँ? पर अब तो सब यही डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं. धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है. परंपरागत खेती. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया शेतीपूरक व्यवसाय दुग्ध प्रक्रिया उद्योग याविषयी कापशी रोड तालुका जिल्हा अकोला येथील शेतकरी वैभव वासुदेव डिवरे यांची किशोर कुकडे यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधूंनो, आपण वैभव वासुदेव डिवरे कापशी रोड तालुका अकोला जिल्हा अकोलातील हे शेतकरी आहेत आणि यांचा शेतीपूरक व्यवसाय आहे दूध प्रक्रिया उद्योग. आणि इथं त्यांनी जे त्यांचा दूध प्रक्रिया उद्योग आहे तो अतिशय प्रसिद्ध आहे. कापसीचा पेढा म्हणून त्यांचं प्रोडक्ट प्रसिद्ध आहे. तर त्यांची काय यशोगाथा आहे ते त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. नमस्कार वैभव. नमस्कार वैभव, मला सांगा की तुम्ही मूळतः शेतकरी आहे आणि तुमचा जो मुख्य व्यवसाय आहे तो दूध व्यवसाय आहे. तर तुमचा जो दूध व्यवसाय आहे तर त्यात तुमच्याकडे किती शेती आहेत आणि किती जनावर आहेत? माझ्याकडे 3 एकर शेती आहे आणि माझ्याकडे 3 ते 4 गीर गाई आहेत देशी. बरं, तुमची कशी दिनचर्या असते सकाळपासून तुमच्या जनावरांच्या संदर्भात? सकाळी आम्ही सकाळी 6 वाजता उठून गाईचं शेणपाणी वगैरे काढून दूध वगैरे काढून हॉटेल वगैरे व्यवसाय. तुमच्या ज्या गायी आहेत तर त्या गायीचं व्यवस्थापन तुम्ही कसं करता? म्हणजे त्याला किती गायी आहेत, त्या किती दूध देतात? तुमच्या 4 गायीपासून तुम्हाला दुधाचं उत्पन्न किती? माझ्याकडे गीर जातीच्या 4 गायी आहेत आणि त्याच्याकडून मला 30 ते 40 लिटर दूध रोजचं त्याच्यामधून मिळते दोन्ही टाईमचं. याच्यात दूध कोण काढते? म्हणजे तुम्हीच काढता की घरातलं कोणती आणखी दुसऱ्या व्यक्ती याच्यात? काही माझ्याजवळ गडी पण आहेत, ते पण माझे दूध वगैरे काढण्याचं काम करतात. आणि आता जो तुमचा शेतीपूरक व्यवसाय आहे म्हणजे तुम्ही दुधापासून त्याचा खवा तयार करून त्याचा पेढा तयार करता, तर हे किती वर्षाची तुमची परंपरा आहे? ही परंपरा आमची सुरुवातपासून म्हणजे वडिलोपार्जित आहे. आता ती मी पुढे नेत आहे. त्याच्यामध्ये आता हे जे माझं गाव आहे सुंदर स्वच्छ आणि आदर्श गाव, त्याच्यामुळे याच्यामध्ये खूप भर पडलेली आहे.
हा जो तुमचा पेढा आहे, आता पेढा तर कुठेही भेटते, म्हणजे प्रत्येक दुकानात कोणत्याही स्वीट मार्टमध्ये तुम्ही जर गेलात तर तुम्हाला मिठाई म्हणून पेढा आपल्या इकडे प्रचलितच आहे. परंतु कापसीचा पेढा म्हणजे त्यात वेगळेपणा काय तुम्ही आणला? याच्यात सर्वप्रथम मला तुम्हाला सांगायचा आनंद होत आहे की हा जो पेढा आम्ही स्वतः गावामध्ये जे दूध संकलन करतो याचं, त्याच्यामध्ये सर्व गावचं दूध संकलन करून आमचं जे हे आहे प्रक्रिया आहे ती एकदम 100% शुद्ध आहे. त्याच्यामध्ये दूध आणि फक्त साखर याचाच वापर होतो आहे. आणि याची जी चव आहे ती पुऱ्या जिल्ह्यामध्ये, तर जिल्हा सोडूनही म्हणजे बरेचसे इथं हे आहे, प्रसिद्ध आहे. आता हा जर तुम्ही सांगितलं तर हीच प्रक्रिया आहे पेढा तयार करण्याची. तुमचं म्हणणं आहे की दूध आणि साखर याच्या व्यतिरिक्त मग इतर लोक त्यात दुसरा काही अंतर्भाव करतात का पेढ्यात? म्हणजे आमच्याकडे जी एक विशिष्ट पद्धत आहे ती बनवायची, घोटायची, ती दुधाला किती हे करणे आणि त्याच्यामध्ये साखर किती व्यवस्थित, जी त्याच्यात जे कमी साखर आणि चव, त्याची विशिष्ट चव कशी येईल याच्याकडे आमचं खास विशेष लक्ष राहते. आता तुमच्याजवळ तर फक्त घरचं 30 लिटरपर्यंतच दूध दोन्ही वेळचं येते, तर मग तेवढ्यात तुमचा म्हणजे तेवढाच सेल आहे तुमचा की आणखी त्याच्यापेक्षा जास्त दूध तुमच्याजवळ तुम्ही? मला सांगायचं असं वाटतं की आमचे जे दूध आहे ते आमच्या गावामध्ये बरंचसं समजा 200 लिटर जवळपास दूध जमा होते. त्याच्यावर माझं काही होते आणि त्याच्यावर आम्ही प्रोसेस करून ते पेढा असं म्हणा की 150-200 किलो पेढा तयार होते. आणि आम्ही इथं समजा 10 ते 12 व्यावसायिक आहे, तिथं पेढा पण दिला जाते. पेढा तुम्ही त्याचं होलसेलिंग पण करता? हो हो. आता तो जो पेढा तुमचा तयार होते तर तो 200 लिटरचा पेढ्याचा जो सेल आहे तो तुमचा किती दिवसपर्यंत तुमचा चालते? म्हणजे आता तुम्ही जर तेवढा मटेरियल बनवलं तर त्याचा सेल किती दिवसपर्यंत चालते की रोज तेवढा बनवतो? 200 लिटर ते 250 लिटरचा जो सेल आहे तो आमचा रोजचा आहे, रोजचा आहे. आता मला सांगा की जर समजा फक्त तुम्ही दूध विकलं असतं आणि आता तुम्ही पेढा विकता, याच्यात किती फरक आहे? म्हणजे दुधात तुमचं काय झालं असतं आणि पेढ्यात तुम्हाला त्याच्यापासून किती फायदा होतो? पहा, दूध विकायला आम्हाला जर केलं असतं तर फक्त त्याच्यामध्ये गावातच दूध हे झालं असतं, पण आता पेढा जर त्याचा प्रोसेस करून आम्ही करून आलो तर त्याच्यामध्ये खूपच मोठं त्याच्यामध्ये बेनिफिट आहे. त्याच्यामध्ये आम्हाला रोजगार, आमच्यापासून आज आमच्या समजा गावातील काही तरुण म्हणजे हे आहे मंडळी, त्यांना पण एक रोजगार भेटलेला आहे. त्याच्यामुळे एक खूपच असं आम्हाला त्याच्यामधून त्याच्यात तुमचा जो आहे समजा जसं तुमचा साधारण आपण 200 लिटरचा विचार केला, जर गाईचं किंवा म्हशीचं ॲव्हरेज दुधाचा जर विचार केला तर 60 रुपये दुधाला भाव आहे आणि 200 लिटर म्हणजे सैंदुनी 12, तर तेवढे रुपयाचं ते दूध विकलं गेलं असतं. परंतु तेवढ्याचा जो पेढा आहे तर त्याच्यापासून तुमचे किती पैसे होतात? त्याच्या आमचं जे आता पेढ्याचं जी विक्री आहे ती आता माझी स्वतःची विक्री 25 ते 30 किलो रोजची आहे. आणि जो मी होलसेलिंगमध्ये केल्या जाते त्याची विक्री समजा जवळपास असं म्हणा की 1 क्विंटल 120 किलोपर्यंत पर डे आहे. त्याच्यामधून बरंचसं उत्पन्न, आज 400 रुपये किलो जो पेढा आम्ही विकत आहे तो मार्केटला जर समजा अकोला झाला हे ठिकाणी झाला तर तो 600 रुपये किलो विकला जाते. आणि आम्ही स्वतः प्रोसेस करून बनवतो, त्याच्यामुळे आम्हाला परवडते. आणि 400 रुपये किलोमध्ये आम्ही उत्तम पेढा विकतोय. आणि त्याच्यामुळे गिऱ्हाईक आमच्याजवळ जिल्हा तो सोडून बाहेर जिल्ह्यातील लोक इथं पेढा घेण्यासाठी येतात. म्हणजे वाजवी रेटमध्ये दर्जेदार उत्पादन तुम्ही ग्राहकाला देता? हो. त्याच्यामुळे तुम्हाला ग्राहकाची काही अडचण नाही आणि सेल जास्त. आणि आमचं जे आम्ही पेढ्याची जी प्रसिद्धी मिळवलेली आहे ती क्वालिटी, आणि त्याच्यामुळे एवढं पेढा प्रसिद्ध झालेला आहे की लोक बाहेरचे समजा जर त्यांचं येणं नाही झालेलं आहे, आज समजा वाशिम, रिसोड किंवा हिंगोली इकडचे जर लोक समजा काही मार्केटमध्ये अकोल्याला गेलेले आहेत माल घेऊन, तर ते त्यांना सांगतात. आणि आमच्या इथं जे गाड्या थांबतात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे गाड्या जातात, तर ती एक गाडी जरी थांबली तरी ती एक गाडी आमच्याजवळून 10 ते 15 किलो पेढा नेते, म्हणजे सांगण्यावरून. पहिले असं होतं की तुमच्या गावाच्या जवळून रस्ता जात होता, तो खालून होता. आता काय झालं की विकास वगैरे सगळ्या ह्या गोष्टी आहेत, आता बदल होणारच आहेत. आता तुमचं गाव त्या पुलाच्या खाली आलं, तर मग या रस्त्याचा तुमच्या व्यवसायावर काही परिणाम झाला का? कारण जाणारा आता सरळ वरून पुलावून जातो आहे आणि त्याला परत यासाठी फार कठीण गोष्ट होते. म्हणजे आज लोक पुढे निघून गेले तर तो थांबत नाही, आणि तोच जर खालून गेला असता तर सहज थांबला असता. याच्यावर तुमच्या व्यवसायावर काही विपरीत परिणाम झाला का? हो, निश्चितच. हा जो रोड वरून गेलेला आहे त्याच्यामुळे आमच्यावर खूप फरक पडला. पण आमच्या गावाचं हे जे 4-5 वर्षातलं जे आदर्श गाव जे झालेलं आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातील विविध गावाचे जे लोक आमच्या इथं पाहणी करता येतात, भेटीला येतात. त्याच्यामुळे काय झालेलं आहे की तो जो रोडचा हे आहे ना तो थोडा कमी झालेला आहे. हे भेटीतून येणारे जे लोक आहेत ते उत्तमरित्या पेढा वगैरे व्यवस्थित प्रसिद्ध असल्यामुळे खूप सारा आम्हाला त्याच्यामधून व्यवसाय चालू आहे.
आता तुमच्या जोड गोठा व्यवस्थापनासाठी किती लोक काम करतात आणि तुमच्या पेळाच्या संदर्भात जो तुमचा व्यवसाय त्याच्यात तुम्ही किती लोकांना एकूण किती लोकांना तुम्ही रोजगार देता? आज माझ्याकडे कमीत कमी समजा 3 ते 4 लोक गोठा व्यवस्थापनमध्ये आहे आणि 3 ते 4 लोक हॉटेल व्यवस्थापन आहेत. आणि दूध जे संकलन करून आम्ही त्याच्यावर जे प्रक्रिया करतो त्याच्यामध्ये म्हणजे असे 15 ते 16 लोक आम्ही इथं गावातच रोजगार यायला उपलब्ध करून दिलेला आहे. खूप छान. आणखी मला असं सांगा की दूध व्यवसाय म्हणजे काय की बरेच लोक आज म्हणजे आपल्या विदर्भात या व्यवसायाकडे एक कुटाणा म्हणून पाहतात. म्हणजे फार कठीण काम आहे बा, प्रत्येक गोष्टीचं म्हणजे घरातली बाई म्हणजे कोणालाच त्याच्यात दम पडत नाही. तर तुमच्या घरातले पण लोक याच्यात सहभागी होतात का, तुमच्या कुटुंबातले? त्याच्यामध्ये आमचं घराच्या कुटुंबामध्ये पण असं आनंदानं करतात, ज्याच्यामधून समजा माझ्या घरचे हे आहे, पत्नी आहे, मुलं आहेत, त्याच्यामध्ये सर्वांचा सहभाग आहे आणि आनंदानं करतात. त्याच्यामध्ये काय आहे की जे व्यवसाय आणि दूध संकलन याच्यामध्ये काही आम्हाला अडचण आलेली नाही आजपर्यंत नाही. आणि हे जे सगळं तुम्ही करता, आता तुम्ही सांगितलं की तुमच्या मुलांचंही तुम्हाला सहकार्य आहे, तर मग ते शाळा वगैरे करत नाहीत का? हो, ते माझ्या याच्यामध्ये शाळा वगैरे व्यवस्थित शाळेत जातात आणि त्यांचं जे टाईम असते सुट्टीचा त्याच्यामध्ये त्यांना आवड आहे ते करायची. हां, आणि पूर्ण अभ्यास वगैरे करून ते कामं म्हणजे आवडीनं करतात, हातभार लावतात. मला एक आणखी सांगा की हे जे कापशी गाव आहे आणि कापशी गावचा तुमचा जो बाजार आहे हा खूप मोठा बाजार आहे, तर मग त्या दिवशीचा तुमचा सेल किती प्रमाणात वाढतो? हो, आमच्या गावात बुधवारला आठवडी बाजार असते. गाव कापसी हे सेंटरला असल्या कारणाने तर बरेचसे गावचे इथं लोक गोळा होतात बाजारासाठी. त्याच्यामध्ये आमचा खूप मोठा त्या दिवशी सेल होते, व्यवसाय होते. साधारण किती फरक पडतो रेग्युलरमध्ये आणि बाजारच्या दिवशी? बाजारामध्ये आमचा 20 किलो ते एक्स्ट्रा जातो त्या दिवशी. म्हणजे 400 रुपयानं 20-80 जवळजवळ 8,000 रुपये. 8,000 रुपयाचा सेल आमचा जास्त होतो. आता मला सांगा की तुमच्या आजूबाजूच्या परिसरात जरी तुमचा व्यवसाय असला तरी फार जास्त असं दुधाचं प्रमाण नाही, तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता की दूध व्यवसाय म्हणजे तुम्हाला कसं वाटतो की तुम्ही इतर शेतकऱ्यांना या संदर्भात काय सांगा? आमच्या गावात पहिले दूध व्यवसाय कमीच व्हायचा. जेव्हापासून आमचे हॉटेल वगैरे प्रक्रिया आम्ही जेव्हा चालू केली तेव्हापासून आमच्या गावामध्ये बराचसा दूध व्यवसाय वाढला. आमच्या गावामध्येच वाढला नाही तर आमच्या आजूबाजूच्या शेजारील गावामध्ये पण दूध व्यवसाय वाढलेला आहे, ज्याच्यावर आम्ही दूध वगैरे घेऊन ते प्रक्रिया जी दुधाची करतो, पेढा बनवतो. त्याच्यामुळे आमच्या गावातील लोकांचं दूध व्यवसायामध्ये बरेचसे समजा पशुवर्धन हे घेतलेलं नाही. तर आजकाल कसं झालेलं आहे, कोणती गाय म्हणा किंवा म्हैस म्हणा घेण्यात लोक आज टाळाटाळ करतात, पण आमच्या इथं तसं नाही आहे. आज लोक आवडीनं म्हशी गाई वगैरे हे ते घेतात. तुमचा जो व्यवसाय सुरू आहे तर त्याच्यात तुमचं पुढचं पाऊल काय असेल? म्हणजे तुम्हाला असं वाटतं की या व्यवसाय आपण या पद्धतीनं बदल केला तर आणखी आपला याच्यात फायदा होऊ शकतो, तुम्हाला काय करायचं पुढे भविष्यात? हां, आज आम्हाला जे आमची प्रसिद्धी आहे ते आम्हाला अजूनही बऱ्याचशा अकोला जिल्ह्यामध्ये वगैरे असं पार्सल सुविधा वगैरे हे ते आम्हाला आमच्या ग्रामपंचायतीने आम्हाला खूप सारा मदत केलेली आहे त्याच्यामध्ये. तर आमचं आता असं ध्येय आहे की बाबा याच्या पुढे आम्ही आता हे सुविधा घरपोच वगैरे सुविधा कशी मिळणार, जे आता आम्ही मोबाईलवरती जे आज याचं युग आलेलं आहे त्याच्या ऑनलाईनचं, त्याच्यामध्ये आज आम्ही आता ते प्रचार वगैरे करणार आहे. त्याच्या माध्यमातून आम्ही घरपोच डिलिव्हरी वगैरे पण बाहेर इकडे देणार आहे. तर वैभव, तुम्ही तुमच्या व्यवसायाचे खूप चांगले अनुभव आमच्या शेतकरी श्रोत्यांसाठी सांगितले आणि खऱ्या अर्थानं आपण जर प्रक्रिया करून एखादी गोष्ट जर विकतो तर आपण त्याच्यात भरपूर काही करू शकतो. आणि आज तुम्ही एक छोटेसे शेतकरी असूनसुद्धा तुम्ही आज 5 ते 6 लोकांना तुमच्या गावातच रोजगार दिला, ही खूप मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे. कारण स्वतःचं अर्थार्जन समजा एखादा नोकरीवर जर तुम्ही असते तर तुम्ही काय केलं असतं, तर तुमचं स्वतःचं पोट भरलं असतं, स्वतःच्या कुटुंबाचा तुम्ही हे केलं असता. परंतु तुमच्या माध्यमातून जे एक 5-6 कुटुंब आज गावातच चालतात, तर त्या दृष्टीनं तरी शेतकरी बंधूंनी तुमच्या पावलावर पाऊल टाकून अशा व्यवसायामध्ये यायला पाहिजे अशी आपण आशा करूया. आमच्या आकाशवाणीला ही आपण एक महत्त्वपूर्ण मुलाखत दिली, त्याबद्दल ऐकणाऱ्या शेतकरी श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे मी आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. आत्ताच आपण शेतीपूरक व्यवसाय दुग्ध प्रक्रिया उद्योग याविषयी कापशी रोड तालुका अकोला येथील शेतकरी वैभव वासुदेव डिवरे यांची किशोर कुकडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया येथील भजनी मंडळांनी गायलेली गीतं. जाला हो पलंग बिछाना,
जाणार नरदेव मातीत जाणार किती करशील सोने चांदी दौलत सारी दौलत सारी तुझ्या पेटीमध्ये राहणार अरे पेटीमध्ये राहणार नरदेव मातीत जाणार नरदेव मातीत जाणार आई बाप बयन भाऊ बयन भाऊ तुझ्या संगतीला नाही येणार तुझ्या संगतीला नाही येणार नरदेव मातीत जाणार नरदेव मातीत जाणार किती करशील रे संसार किती करशील रे संसार नरदेव मातीत जाणार नरदेव मातीत जाणार तुकड्या दास मने करशील करणी हो करशील करणी तुझी कीर्ती जगात राहणार तुझी कीर्ती जगात राहणार नरदेव मातीत जाणार नरदेव मातीत जाणार किती करशील रे संसार किती करशील रे संसार नरदेव मातीत जाणार झाली गर्भाची रंजना झाली गर्भाची रंजना ओ झाली गर्भाची रंजना झाली गर्भाची रंजना ठाऊक नव्हते दोघे जना ठाऊक नव्हते दोघे जना झाली गर्भाची रंजना ठाऊक नव्हते दोघे जना कोण दिले हात पाये कोण दिले हात पाये कोण दिले हात पाये कोण दिले हात पाये कोणा म्हणची बाप माये कोणा म्हणची बाप माये झाली गर्भाची रंजना ठाऊक नव्हते दोघे जना
बाप होता बाळ तुवा बाप होता बाळ तुवा बाप होता बाळ तुवा बाप होता बाळ तेव्हा कोठे कटला काळ तेव्हा कोठे कटला काळ तुई मायवती दानी तुई मायवती दानी तेव्हा कोठे कटला प्राणी तेव्हा कोठे कटला प्राणी तेव्हा कोठे कटला प्राणी तेव्हा कोठे कटला प्राणी तुका मने झालो लुंड तुका मने झालो लुंड तुका मने झालो लुंड तुका मने झालो लुंड पायी घातली मुसंड पायी घातली मुसंड झाली गर्भाची रचना झाली गर्भाची रचना ठाऊकलो होते दोघे जना ठाऊकलो होते दोघे जना शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया एक निवेदन. ऐकूया एक निवेदन आहे कार्यक्रम गायवाडा संदर्भात. शेतकरी बंधूंनो, गायवाडा हा सदर आम्ही दर शुक्रवारी संध्याकाळी 7:30 वाजता माझं घर माझं वावर या कार्यक्रमांतर्गत सुरू केलेला आहे. या कार्यक्रमात आपण पशुधनाच्या समस्या आणि त्यावरील उपाय या संदर्भात आपण आपले प्रश्न विचारू शकता. आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये उपस्थित असतात डॉक्टर गोपाल मंजुळकर, विषय विशेषज्ञ, पशुविद्या, कृषी विज्ञान केंद्र, अकोला. आपल्याला प्रश्न विचारण्यासाठी मेसेज किंवा व्हॉट्सअपद्वारे प्रश्न विचारताना 9822 23 19 23 या मोबाईल नंबरवर आपण मेसेज किंवा व्हॉट्सॲपच्या माध्यमातून प्रश्न विचारू शकता. जर आपल्याला ईमेल करायचा असेल तर info@kvkakola.org या ईमेलवर आपण ईमेल पाठवून आपला प्रश्न विचारू शकता. पत्रव्यवहारासाठी कार्यक्रम गायवाडा द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी केंद्र, सिव्हिल लाईन, अकोला 444001 या पत्त्यावर आपण आपले प्रश्न पाठवू शकता. पत्रामध्ये किंवा ईमेलमध्ये किंवा व्हॉट्सॲपवर आपले नाव, गाव, पत्ता आणि पशुधनाच्या समस्येवर आधारित प्रश्न याचा समावेश करावा. आपण या कार्यक्रमात प्रश्न विचारून सहभागी होऊ शकता. त्यासाठी आपण आठवड्यातल्या कोणत्याही दिवशी जर प्रश्न विचारला तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर दर शुक्रवारी संध्याकाळी 7:30 माझं घर माझं वावर या कार्यक्रमांतर्गत गायवाडा या सदरात आपल्याला ऐकायला मिळेल. निवेदन संपलं. आजच्या या निवेदनासोबतच आपल्या आजच्या किसानवाणीची वेळ संपलेली आहे. तेव्हा पुन्हा भेटू आपल्या आवडत्या कृषीविषयक कार्यक्रमात. तोवर किशोर कुकडीला निरोप द्या. नमस्कार. आजच्या किसानवाणी कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. आताच आपण भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम ऐकलात. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी
गाढण सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसान वाणी 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 किसान वाणी. आत्ताच आपण शेतकरी बंधूंसाठी प्रसारित किसान वाणी कार्यक्रम ऐकलात.